कारण रिझन्स, मी खूप बिझी आहे, मला वेळ नाही आहे, मला ऑफिसचं काम असतं. मित्रांनो, आपल्याकडे खूप कारणं आहेत, पण तुम्हाला सांगतो, ज्या पण माझ्या भावांचे चॅनल आहेत ना यूट्यूबला किंवा कुठं पण, त्या चॅनलला जाऊन एकदा चेक करा लोकांच्या काय कमेंट आहेत. कोणाला हेल्थ इश्यू आहेत, कोणाला कसला इश्यू आहे, कोणाला डायबेटीस आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला काय झालं आहे, कोणाला स्ट्रेस आहे, कोणाला एन्झायटी आहे. मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगून नाही तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार. ज्यावेळेस तुम्ही त्या कमेंट्स बघता ना लोकांच्या, त्यावेळेस तुम्हाला कळेल. त्यामुळे मित्रांनो, प्लीज रिझन देऊ नका. आपल्याला खूप कारणं आहेत. तिकडं इराण अमेरिका युद्ध चाललेलं आहे, पेट्रोल नाही आहे, अमकं तमकं फलाना टिमकं. हे तर तुम्ही रील बघत बसा, काय अडचण नाही. पण तुम्ही स्वतःसाठी 20 मिनिट तरी सकाळी काढा. कोणत्याही 24 तासात कधी पण काढा, हे पण मी सांगेल. सकाळीच करावं असं काही नाही आहे. जमलं तर सकाळी करा, नाहीतर इतर वेळेस करा. पण काहीतरी एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करा. हालचाल माणसांची खूपच कमी झालेली आहे ह्या बिझी लाईफमुळे, आणि त्यामुळे हे हेल्थ इश्यू खूप वाढायला लागलेत. तर नुसतं तुम्हाला काय भाई मसल्स बनवायचे म्हणून व्यायाम करू नका. स्वतःच्या फिटनेससाठी ॲटलिस्ट तुम्हाला कुठं काही झालं तर तुम्हाला ॲटलिस्ट तुम्हाला स्वतःच्या पायावरती पळता तरी आलं पाहिजे, धावता तर आलं पाहिजे. याच्यासाठी तरी व्यायाम करा मित्रांनो. स्वतःला जर तुम्हाला 10-20 मीटर चालता येत नाही आहे तर तुमचं काय फिटनेस आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टी अंडर एस्टिमेट नका करू प्लीज. आणि आपल्या भावाच्या चॅनलला जाऊन बघा, सोपे वर्कआउट मी टाकलेले आहेत. आजच चालू करा वर्कआउट. संपला विषय, शेवट. लव्ह यू ऑल.